बघा, 4 बूट आणि 6 चपलांची किंमत 51,365 रुपये आहे. तर 12 बूट आणि 18 चपलांची किंमत किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? अगदी सोपं. इथं बूट मांडा, इथं मांडा चपला. गणित काय म्हणते बघा, गणित काय म्हणते की 4 बूट आणि 6 चपलांची किंमत, इथं किंमत मांडा म्हटलं, त्याला असं सारणीचं स्वरूप द्या. इथल्या किंमत रुपयामध्ये 4 बूट 6 चपलांची किंमत दर्शवली 51,365 रुपये. प्रश्न विचारला कोणता की 12 बूट आणि 18 चपलांची किंमत. बूट 12 आणि 18 चपला यांची किंमत काय असा प्रश्न विचारला लेकरांनो. गोष्टीचा जर विचार केला, इथं बूट 4 आहेत, इथं बूट किती झाले हो? 12 झालेत, म्हणजे तिप्पट वाढलेत. याला जर 4नं भागलं तर इथं तिप्पट बूट वाढतात, बूट वाढले. इथं 6 चपल्या, इथं 18 चपल्या झाल्या. किती पटीनं चपल्या वाढल्या हा प्रश्न मनाशी करा. तर लेकरांनो, या 18ला हे 6 भागीला घ्या. 3 पट चपला, 3 पट चप्पल वाढल्या. मग आता किमतीमध्येही 3 पटच वाढ होणार. 51,365 याला फक्त जी तिप्पट वाढ झाली बूट आणि चप्पलमध्ये, तशीच किमतीमध्येही 3 पटच वाढ होईल ना. इथं बूट 3 पट वाढले, इथं चप्पल 3 पट वाढल्या, तर किंमतही 3 पट वाढेल. साधी आणि सरळ गोष्ट या प्रश्नामध्ये. मग 3 गुणा तिप्पट वाढ म्हणजे या रकमेला 3 गुणा, म्हणजे 3 15 5 हाचाला 1 3 6 18 19 1 3 3 9 आणि 1 10 0 हाचाला 1 3 1 3 आणि 1 4 आणि 3 5 15. काय एकक दशक शतक हजार दशा हजार लक्ष 1,54,095 रुपये हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. की बाबा 12 बूट आणि 18 चपलांची किंमत किती? 1,54,095 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.